मी एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होतो. माझा हुद्दा तास बऱ्यापैकी मोठा होता. माझ्याबरोबर खूप लोक काम करत होते. आमच्या विभागात मुली देखील भरपूर होत्या. मोठ्या कंपनीची एक चांगली गोष्ट असते ती म्हणजे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूप सवलती, ट्रिप इत्यादी देत असतात. त्याच प्रकारे आम्हाला कंपनीने एका थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची ट्रिप दिली होती. आमच्या विभागाचे सर्वजण जाणार होतो. माझ्याबरोबर माझे इतर सहकारी पण खूप खुश होते. त्याच्यापैकी एक होती वैष्णवी. वैष्णवी माझ्यापेक्षा छोटी होती. माझे लग्न झाले होते. तिचे अजून लग्न व्हायचे होते. तिचे कॉलेज नुकतेच पूर्ण झाले होते आणि 1 वर्षांपूर्वीच तिने कंपनीमध्ये जॉब घेतला होता. तिच्या ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून मी तिला मदत करत होतो. तिला सगळे समजावून सांगितले होते काम कसे करायचे ते. वर्षभर होऊन गेले तरी अजून तिच्या चुका काही कमी झाल्या नव्हत्या. मी तिला नेहमी सांभाळून घेत असे. तिला ही गोष्ट चांगली माहीत होती. त्यामुळे ती माझे नेहमीच गुणगान करत असे. ती मला नेहमी म्हणायची, पंकज, तुझा स्वभाव खूप चांगला आहे. तू मला किती सांभाळून घेतो. मी इतक्या चुका करते तरीही तू मला कधी ओरडत नाही. यामुळेच तू माझा ऑफिसमधील सगळ्यात लाडका आहेस. आणि कॉलेजनंतर इतक्या चांगल्या पद्धतीने मी कोणास माझ्या गोष्टी सांगितल्या नाहीत. मी तुझ्याशी माझ्या गोष्टी नेहमीच शेअर करते. मला हे गुणगान आवडायचे कारण वैष्णवी आमच्या विभागातील सर्वात तरुण आणि देखणी मुलगी होती. उंच, खेळाडूची पार्श्वभूमी, वयात आलेला छातीचा उभार, कोणाचाही उभा राहील अशी नजर. अशा मुलीकडून कौतुक करून घेण्यास कोणाला आवडणार नाही. वैष्णवीला जसा मी आवडायचो तसेच मला देखील ती आवडायची. माझी नजर नेहमीच तिच्यावर असायची. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळेजण ट्रिपसाठी जायला निघालो. आमच्याबरोबर अजून एका कंपनीचा ग्रुप होता. त्या टूर कंपनीने सगळे व्यवस्थित नियोजन केले होते. एकच गोंधळ झाला होता. तो म्हणजे नेमके मी आणि वैष्णवी दुसऱ्या बसमध्ये होतो आणि आमचे बाकीचे सहकारी दुसऱ्या बसमध्ये. त्यामुळे आम्ही त्यांच्यापासून पूर्ण वेगळे होणार होतो. आम्हाला त्यांच्यासमवेत 1 मिनिट पण व्यतीत करता येणे शक्य नव्हते. ते ऐकून मला वाटले की वैष्णवी कदाचित नाराज होईल. पण माझा भ्रमनिरास झाला. ती म्हणाली, उलट बरेच झाले. नाही तरी आपल्या विभागातील बाकीचे लोक कसे आहेत माहीत आहे मला. सगळे मला पाण्यात बघतात. आपल्याला आता जास्त चांगली मजा घेता येईल. ते ऐकून मला देखील बरे वाटले. मनोमन मी सुखावलो. आमचा प्रवास सुरू झाला. जवळपास 15 दिवसाची ट्रिप होती तीर्थरूप. सुरुवातीस आम्ही जिकडे राहिलो तिकडे सर्वात मिळून एकच हॉल राहण्यास होता. त्यामुळे रात्री मी व वैष्णवी अलग अलग झोपत होतो. सुरुवातीस आम्हास काही अडचण नव्हती. पण नंतर त्या गोंगाटाने झोप लागत नाही अशी सगळ्यांची तक्रार केल्यावर त्यांनी दोघात एक रूम देण्याचे मान्य केले. आम्ही कोणास ओळखतच नव्हतो त्यामुळे मी आणि वैष्णवी एकाच रूममध्ये राहू असे आम्ही त्यांना कळविले. त्याच दिवशी सकाळी आम्ही बर्फाच्या ठिकाणी गेलो. आम्ही खूप मौज मजा करत होतो. वैष्णवी बरोबर माझा वेळ खूप छान जात होता. तिला देखील माझा सहवास आवडत होता. आम्ही दोघांनी थंडी वाजू नये म्हणून खूप उबदार कपडे घातले होते. आम्ही एकमेकांच्या अंगावर बर्फ मारून खेळत होतो. ते चुकवत मी तिला हळूच ओढून खाली पाडत होतो. त्यामुळे माझा तिच्या अंगाला स्पर्श होत होता. पण ती काही बोलत नव्हती. बर्फाच्या घसरती असलेल्या भागातून मी तिला घेऊन पडलो आणि माझ्या अंगावर ती पूर्णपणे पडली. खेळाचाच एक भाग असल्याने ती देखील त्याचा आनंद घेत होती. त्या उबदार कपड्यातून देखील मला तिचा स्पर्श स्पष्टपणे जाणवला. माझी छाती धडधडू लागली. मी तिला खाली पडण्याचा बहाणा शोधू लागलो. कदाचित तिला ते समजले होते पण ती काही बोलत नव्हती. जवळपास आम्ही दिवसभर खेळून सायंकाळी रूमवर परतलो. सायंकाळी तिचे अंग अचानक गरम झाले आणि तिला खूप थंडी वाटू लागली. मी लगेच माझ्याकडचे औषध दिले. तासाभरात तिचे अंग शांत झाले पण तिची थंडी काही केल्या कमी होईना. ती सतत रूममधील शेकोटी समोर बसून होती. अर्धी रात्र झाली होती. तिने एका डॉक्टरला फोन केला. आता खूप रात्र झाली आहे आणि बाहेर बर्फवृष्टी पण चालू आहे त्यामुळे बाहेर रस्ते बंद आहेत. अहो पण मला खूप जास्त थंडी वाजत आहे. मी काय करू? तिने विचारले. हे बघा अशावेळी एकच उपाय म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या शरीराची ऊब घ्या. तुम्हाला बरे वाटेल. तो म्हणाला आणि फोन ठेवला. तिने काय झाले आहे ते सांगितले. मी देखील विचारात पडलो. पण मीच मग म्हणालो, हे बघ वैष्णवी, पाहिजे तर तू माझ्या कुशीत थोडा वेळ बस. जर तुला काही अडचण नसेल तरच. कारण अशीच बसली तर सर्दी डोक्यात मुरेल आणि काहीतरी वेगळे होईल.
तिने तात्काळ होकार दिला. मी दार लावले आणि सोफयावर बसलो. मी माझ्या चादरीत वैष्णवीला घेतले आणि तिने माझ्या हाताला मिठी मारली. तिचे उरोज पुन्हा माझ्या शरीराला लागले. त्यावेळी तिच्या अंगावर केवळ तिचे कपडे होते, त्यामुळे तिचे अंग मला स्पष्टपणे लागत होते. थोडा वेळ आम्ही तसेच बसलो. पंकज, मला थोडी ऊब वाटत आहे, पण अजून पूर्ण थंडी नाही गेली, ती म्हणाली. मी तिला बाजूला केले आणि बेडवर पडलो. तिला म्हणालो, तुझे अर्धे शरीरच गरम होईल जर आपण सोफ्यावर बसून राहिलो तर. इकडे ये म्हणजे पूर्ण शरीराला ऊब मिळेल, मी म्हणालो. ती उठली आणि माझ्या कवेत आली. मी तिला मिठी मारली आणि तिला घट पडकून बसलो. आता मात्र मला काही सुचेना. मी हळूहळू तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो. माझ्या हाताच्या उबदारपणाने ती म्हणाली, पंकज, मला बरे वाटत आहे तुझा उबदारपणा, ती म्हणाली. माझे धाडस वाढले. हात फिरवताना तिच्या निकराची कडा माझ्या हाताला स्पष्ट लागत होती. माझा हात फिरू लागला तसे ती अधिक गरम झाली. तुला अजून ऊब हवी आहे का वैष्णवी, मी विचारले. हो, हवी आहे, ती म्हणाली. आम्ही दोघांनी एकमेकांचे कपडे उतरवले आणि नागडे झालो. बाहेर असणारे थंड वातावरण आमच्या बाजूने होते. जवळपास 1 तासभर आम्ही मजे केले. आम्ही शांत झालो. पुढे ती पूर्ण रात्र मी तिला रेमटून काढली. सकाळी तिची थंडी पूर्णपणे गेली होती, पण आता मात्र तिला रोजच एक वेगळ्या प्रकारची थंडी वाटू लागली होती. आम्ही दोघेही रात्र व्हायची वाट बघू लागलो होतो. वैष्णवी सारख्या मुलीला ठोकायला मिळते म्हणून मी खुश होतो.